55 रेडे कापून जे सरकार सत्तेत आलेलं आहे ते दुसऱ्यांच्या कुर्बानीला विरोध करत आहे. हा मानसिक गोंधळ आहे. हा मानसिक गोंधळ आहे. आणि महागाईचं म्हणाल तर उद्या प्रधानमंत्र्यांनी जे आवाहन केलं आहे भरपूर पाणी प्या, तसं अजून एक आवाहन राज्यात केलं जाईल, भरपूर पाणी प्या. पाणी प्यायलं की त्याचं आपोआप पेट्रोल होईल आणि ते पेट्रोल वापरा. कारण हिंदुत्व आहे ना त्यांचं नवीन, हे नवीन हिंदुत्व आहे. नवीन हिंदुत्व. आता महाराष्ट्रामध्ये वडापाव बरोबर काय येणार आहे? मत्स्यपाव. काय? मत्स्यपाव. हे नवीन नवीन फंडे काढायचे असतात. मत्स्यपाव, अमुक पाव, तमुक पाव. पण खिमा पाव खायचा नाही, कारण तो त्याचा संबंध मुस्लिमांशी आहे ना. काल या राज्यामध्ये मुस्लिमांच्या सणावरून जी दंगली व्हायचा प्रयत्न झाला, हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभत नाही. तुम्ही स्वतः मटणाची दुकानं चालवता, तुम्ही स्वतःच्या दुकानामध्ये मटण विकता, सगळे अर्ध्या मंत्र्यांची हॉटेल्स आहेत. मग तुम्ही तिथे आता फक्त श्रीखंड पुरीच विका ना, काय विकू? महाराष्ट्र हा मांसाहारी आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्र हा क्षत्रिय धर्माचं पालन करणारा छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय मराठा. आणि तुम्ही महाराष्ट्रावर काय लादताय? अत्यंत चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्राची दिशा सुरू आहे. पण सोसायट्यांमध्ये जर कुर्बानी बकऱ्यांची दिली जात असेल तर परवानगी दिली जात काय सोसायट्यांमध्ये नाही बघा, ह्याच्यावरती गृहमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांनी बसून तोडगा काढायला पाहिजे. बळी तर आम्ही देतो ना. महाराष्ट्रातलं सरकारच बळी देऊन आलेलं आहे. महाराष्ट्राचं सरकार देवळात बळी देऊन आलेलं आहे, हे माहिती आहे का तुम्हाला? 55 रेडे कामाख्य देवीच्या मंदिरात कापले गेले. ही कुर्बानीच आहे ना. त्या कुर्बानीवर सुद्धा आपण आक्षेप घेतला पाहिजे. आमचा आक्षेप आहे या अंधश्रद्धेला. 55 रेडे कापून जे सरकार सत्तेत आलेलं आहे ते दुसऱ्यांच्या कुर्बानीला विरोध करत आहे. हा मानसिक गोंधळ आहे. हा मानसिक गोंधळ आहे. महाराष्ट्रामध्ये मांसाहार होणार आणि मांसाहार केला जाईल. ठीक आहे, पद्धतीमध्ये काही बदल होऊ शकतात, पण आधी जे मुसलमानांच्या कुर्बानीला विरोध करतायत त्यांनी आधी जे 55 रेडे कापून, ते पण मंदिरात सत्तेवर आले, त्यांच्याबरोबर आपण बसलेला आहात, त्या कुर्बानीला सुद्धा विरोध केला पाहिजे. हे माझं मत.